सुप्रसिद्ध असणारा हा चमचमीत चिकन खरडा, जो बनवायला खरंच खूप खूप सोपा आहे आणि याचबरोबर चवीला तर जो जबरदस्त खतरनाक असा लागतो. म्हणजे चमचमीत म्हणा, झणझणीत म्हणा, असे सगळेच स्वाद यामध्ये आहे. म्हणूनच आज खास अशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. ढाब्यावरती जा किंवा हॉटेलमध्ये जा, तुम्ही आवर्जून याची ऑर्डर देतच असाल. भाकरीसोबत असू देत, नान असू देत किंवा रोटी असू देत, हा चमचमीतच आणि तितकाच चविष्ट सुद्धा लागतो. चला, हा झटपट असा चिकन खरडा घरीच कसा बनवायचा हे पाहूयात. सुरुवात करूयात. तर सगळ्यात आधी मी इथं अर्धा किलो चिकन घेतले. चिकन असं मी मध्यम आकारामध्ये कट करून घेतलेलं आहे. आता चिकन मॅरिनेट वगैरे करायची अजिबातच गरज नाही. हे चिकन मी आधी स्वच्छ धुवून साफ करून घेतलेलं आहे. आता सगळ्यात आधी काय करायचं तर आपल्याला चिकन शिजवून घ्यायचंय. यासाठी इथं थोडीशी मोठी अशी कढई मी घेतली. यामध्ये खूप नाही, साधारण पळीभरच तेल मी घातलं. यामध्येच थोडासा कांदा घालूयात. साधारण दीड मध्यम आकाराचे कांदे मी इथं घेतलेत आणि ते असे बारीक चिरून घेतलेले आहेत. कांदा हलकासा सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला तो परतून घ्यायचा आहे. तर फार नाही, असा हलकासा सॉफ्ट होईपर्यंत साधारण 1-1.5 मिनिटांसाठी मी कांदा इथे चांगला परतून घेतला. आता यामध्ये अर्धा चमचा आपल्याला आलं लसणाची पेस्ट घालायची. खूप जास्त आलं लसणाची पेस्ट घालायची गरज नाही, कारण आपण पुढे जाऊन पुन्हा एकदा लसूण वापरणार आहोत. आता आलं लसणाची पेस्ट सुद्धा कांद्यासोबतच चांगली परतून घेऊ. आता यामध्येच पाव चमचा आपण हळद घालून चांगली ती मिक्स करून घेऊ. आता यामध्येच आपल्याला चिकन घालायचंय आणि चिकन साधारण आपल्याला 7 ते 8 मिनिटांसाठी चांगलं परतून घ्यायचंय. तुम्ही चिकन जितकं चांगलं परतून घ्याल ना, तितकाच छान याचा स्वाद येतो आणि याचा जो फ्लेवर जो आहे तो सुद्धा छान असा रिलीज होतो. तर हे बघा, चिकन इथे चांगलं परतलं गेलं. चिकन परतल्यानंतर थोडंसं ते फुललं जातं. यासोबतच जो गुलाबी रंग चिकनचा असतो, तो चेंज होतो, व्हाईट होतो आणि हळदीमुळे त्याला एक पिवळसा रंग सुद्धा येतो. आता चिकन इथं चांगलं परतून झालंय. यामध्ये चवीपुरतीचं मीठ घालू आणि घातलेलं मीठ चांगलं या चिकनमध्ये मिसळून घेऊ. आता लगेचच मीठ घातल्यानंतर यावरती झाकण ठेवायचं. आता मी यावरती मावेल असं ताट ठेवलेलं आहे. आपल्याला चिकन शिजवून घ्यायचंय, पण लगेचच यामध्ये पाणी घालायचं नाही. चिकनचं स्वतःचं जे पाणी आहे ते थोडंफार रिलीज व्हायला हवं. यामुळे जास्त छान फ्लेवर चिकनचा येतो. आता या झाकणावरती किंवा या ताटावरती आपल्याला साधारण 1 ते 1.5 ग्लास भरून पाणी घालायचं आणि हे पाणी चांगलं गरम होईपर्यंत आपल्याला चिकन असं शिजवून घ्यायचंय. चिकन खाली त्याचं पाणी रिलीज करत असतो, यामुळे अजिबात चिकन खाली करपण्याची शक्यता राहत नाही. म्हणूनच मीठ घातल्यानंतर लगेचच आपल्याला यावरती झाकण ठेवायचंय. खूप वेळ मीठ घातल्यानंतर परतत राहायचं नाही. तर साधारण 2-3 मिनिटानंतरच लगेचच यावरचं पाणी जे आहे ते बऱ्यापैकी गरम होतं. आता गरम झालेलं हे पाणी आपल्याला चिकनमध्ये घालून मिसळून घ्यायचं. 1 ते 1.5 ग्लासामध्येच आपल्याला हे चिकन शिजवून घ्यायचंय. खूप जास्त सुद्धा पाणी घालायची गरज नाही. हवं असेल तर जे चिकनचं जे मॉइश्चर रिलीज होतं, जे पाणी रिलीज होतं, त्यामध्येच तुम्ही चिकन शिजवून घेतलं तरी सुद्धा चालेल. त्याला थोडासा जास्त वेळ लागतो, पण असं जर गरम पाणी तुम्ही घातलं तर ते पटकन चिकन शिजलं जातं. आता पुन्हा यावरती मी ताट ठेवलं, यामध्ये पुन्हा पाणी घातलं ग्लासभर. आता चिकन शिजण्यासाठी त्याचा फार वेळ लागत नाही जर आपण पाणी घालून चिकन शिजवलं. तर साधारण 20-25 मिनिटामध्ये चिकन व्यवस्थित शिजून होईल. तर इथे 20 ते 25 मिनिट झालेले आहेत आणि चिकन सुद्धा चांगलं शिजलेलं आहे. चिकन इथे शिजवून तयार आहे. आता पटकन पुढची कृती करून घेऊ. तर इथे मी घेतलेला आहे तवा. तवा चांगला गरम करण्यासाठी ठेवलाय. यामध्ये घालूयात साधारण अर्धा पळी तेल. आता यामध्ये तिखट हिरव्या मिरच्या घालायच्या. साधारण 7 ते 8 मी त्या अर्धा किलोसाठी घेतलेल्या आहेत आणि थोड्याशा मोठ्याच आकाराच्या आहेत. आता यामध्येच 1 गड्डी लसूण सुद्धा मी सोलून घेतलेला आहे. असतील 12 ते 15 लसूणाच्या पाकळ्या असतील. यासोबतच अर्धा चमचा आपल्याला जिरं सुद्धा घ्यायचंय. तर थोड्याशा तेलामध्ये आपल्याला लसूण, मिरची आणि जिरं चांगलं परतून घ्यायचंय. मिरचीवरती, लसणावरती चांगले असे डाग यायला हवेत, इतपत हे आपल्याला परतून घ्यायचंय. आता तेलामध्ये मिरची फुटू नये म्हणून थोड्याशा मी अशा याला चिरा पाडून घेतलेल्या आहेत किंवा ऐन वेळेस तुम्ही असं उन्हातल्याने सुद्धा यावरती या पद्धतीने चिरा पाडून घेऊ शकता. मिरचीवरती चांगले डाग आले की यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि मीठ घालून गॅसची फ्लेम लो करायची आणि यानंतर या मिरच्या, लसूण चांगले असे रगडून घ्यायचे. पेल्याने, एखाद्या वाटीने किंवा मग तांब्याने सुद्धा तुम्ही या पद्धतीने असं मॅश करून घेऊ शकता. आता आपल्याला अगदीच याची बारीक पेस्ट करून घ्यायची नाहीये. तर मिरच्या चांगल्या फुटायला हव्यात, यासोबतच चांगल्या दाबून त्या भाजायला सुद्धा हव्यात. अजिबात कच्चा राहायला नको. खूप असा झणका आपल्याला खरडा चिकनचा लागायला नको. म्हणून इथे खरडा जो आहे तो व्यवस्थित परतायला हवा. अशा चांगल्या बऱ्यापैकी मिरच्या अशा
मॅश झाल्या की यानंतर पुन्हा त्या चांगल्या परतून घ्यायच्यात. हलक्याशा त्या डार्क रंगावरती येईपर्यंत परतून घेऊ. झणझणीत त्याचा खरडा इथे तयार झालेला आहे. हा संपूर्णपणे आपण थंड करून घेऊ. आता हा खरडा आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे, यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ. आणि यासोबतच भरपूर म्हणजे मूठभर इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे. साधारण अर्धी वाटी भरून मी यामध्ये पाणी घालून याची चांगली पेस्ट करून घेणार आहे. आता इकडे अळणी पाणी जे चिकनचं आहे ते सुद्धा मी सेपरेट करून घेते. यामधला जो कांदा आहे तो बऱ्यापैकी आपल्याला चिकनमध्येच ठेवायचा आहे. संपूर्ण अळणी पाणी मी इथे काढून घेतलेलं आहे आणि आता इथे चिकन मी गॅसवरती पुन्हा चढवलंय. गॅसची फ्लेम मीडियम ठेवली. चिकन थोडंसं गरम झालं की यानंतर आपण तयार केलेली खरड्याची पेस्ट जी आहे ती यामध्ये घालायची. तर खरडा घातला की कुठलेही इतर मसाले घालायची आपल्याला यामध्ये गरज पडत नाही. संपूर्ण खरडा मी यामध्ये घातला. यानंतर हा खरडा चिकनमध्ये आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे. थोडंसं परतून झालं की यावरती आपण झाकण ठेवूयात आणि साधारण 1-1.5 मिनिटांसाठी चांगलं वाफवून घेऊयात, की जेणेकरून खरड्याचा जो स्वाद आहे तो चिकनच्या आतमध्ये पर्यंत व्यवस्थित असा मुरला जाईल. खरडा आपल्याला बाधायला नको किंवा मिरची आहे ती आपल्याला बाधायला नको, खूप झणझणीत लागायला नको, म्हणून अर्धा लिंबाचा रस मी यावरती पिळला, की जेणेकरून जो त्याचा तिखटपणा आहे तो बऱ्यापैकी कमी होतो. आपण अळणी पाणी शिजवत असताना सुद्धा मीठ घातलं होतं आणि यासोबत खरडा बनवत असताना सुद्धा मीठ घेतलं होतं. यामुळे जर तुम्हाला आवश्यकता वाटली तर वरून थोडंसं मीठ घालू शकता. मला अजिबात इथे आवश्यकता वाटली नाही, त्यामुळे मी इथे मीठ घालणार नाही. तयार झाला चमचमीत असा चिकन खरडा, जो तुम्ही नक्की ट्राय करून पाहायला हवा. बनवायला खूप सोपा आहे, खूप साधी सोपी रेसिपी आहे, पण मात्र खूप चविष्ट असं हे चिकन लागतं. तर आशा करते आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये ही रेसिपी नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका चमचमीत रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त मस्त खात रहा.